दिस इज पर्सनॅलिटी टेस्ट पार्ट 1 ओनली. याच्यामध्ये तुम्हाला 20 रो दिलेले आहेत. या 20 रो पैकी तुम्हाला प्रत्येक रो मधून एक कॉलम सिलेक्ट करायचा आहे. एका रो मध्ये 4 कॉलम आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 4 पैकी कोणता वर्ड तुम्ही सिलेक्ट करणार आहात. तुम्हाला तोच वर्ड सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला वाटतोय की ही माझी स्ट्रेंथ आहे. तुमच्या स्वतःचं अनालिसिस तुम्हाला करायचंय आणि मग तुम्हाला ठरवायचंय की या 4 पैकी कुठला वर्ड हा माझ्या पर्सनॅलिटीची स्ट्रेंथ आहे आणि तो शब्द फक्त तुम्हाला एक तर सर्कल करायचा आहे किंवा त्याला मार्क करायचंय. सो अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या रो मध्ये एक वर्ड सिलेक्ट कराल, दुसऱ्या रो मध्ये एक सिलेक्ट कराल, तिसऱ्या रो मध्ये एक सिलेक्ट कराल. कंटिन्युइंग इन दिस वे तुम्हाला 20 रोज मध्ये 20 बेसिकली वर्ड सिलेक्ट करायचे. 1 वर्ड फ्रॉम ईच रो. प्रत्येक रो वरनं एक वर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि मग काय होईल की काही वर्ड तुमचे पहिल्या कॉलम मध्ये असतील, काही वर्ड्स तुमचे दुसऱ्या कॉलम मध्ये असतील, काही वर्ड्स तिसऱ्या कॉलम मध्ये असतील आणि काही वर्ड्स हे चौथ्या कॉलम मध्ये असतील. प्रत्येकाचं अनालिसिस वेगळं असेल, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते, प्रत्येकाचं स्ट्रेंथ वेगळी असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍट दी एंड काय करायचंय की पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही किती शब्द सिलेक्ट केले, किती वर्ड सिलेक्ट केले त्याची टोटल पहिल्या कॉलमच्या खाली लिहायची आहे. इथे टोटल लिहिलेलं आहे बघा, तिथे तुम्हाला टोटल लिहायची आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही किती वर्ड सिलेक्ट केले त्याची टोटल तुम्हाला दुसऱ्या कॉलमच्या खाली करायची आहे. सेम इज फॉर थर्ड, सेम इज फॉर फोर्थ. अशा प्रकारे चार कॉलम्सच्या टोटल तुम्हाला खाली लिहायच्या आहे. आता बऱ्याच जणांना तुम्ही एक तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही काय करू शकतात की सिम्पली पहिल्या याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते वर्ड सिलेक्ट करणार आहात ते तुम्ही पेपरवर लिहू शकतात. राईट. या स्क्रीनवर तुम्हाला जे काही दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही मार्क करू शकतात की कॉलम नंबर फक्त तुम्ही पेपरवर लिहिलात तरी पण चालेल. राईट. सो तुम्ही काय करू शकतात की पहिल्या कॉलम मध्ये असेल तर तुम्ही पेपरवर लिहिणार फर्स्ट रो आणि तुम्ही कुठल्या नंबरचा कॉलम सिलेक्ट केला तेवढं फक्त लिहायचंय आणि मग ऍट दी एंड तुम्हाला फक्त त्याचे काउंट खाली त्या ठिकाणी लिहायचे. सो आय होप तुम्हाला कळालंय की काय करायचंय. हा पहिला पेपर आहे, याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. स्ट्रेंथ असं याचं टायटल आहे. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण याच्या सेकंड पार्ट कडे जातोय. सेकंड पार्ट काय बघा, जसं इथे स्ट्रेंथ लिहिलेलं आहे तसं सिमिलरली जसं मी स्ट्रेंथ तुम्हाला सांगितलं तसं या टेस्टचा सेकंड पार्ट आहे वीकनेस. आता परत नीट समजून घ्या सगळ्यांनी. वीकनेस हा या टेस्टचा सेकंड पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, परत अगेन यू हॅव 20 रो. तुम्हाला 20 रो दिलेले आहेत, 4 कॉलम्स दिलेले आहेत. पण आता तुम्हाला प्रत्येक रो मध्ये असा वर्ड सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा सगळ्यात मोठा वीकनेस असेल. फॉर एक्झाम्पल ब्रासी, बॉसी, बॅशफुल आणि ब्लँक या चौघांपैकी तुमचा सगळ्यात मोठा वीकनेस कोणता आहे तो तुम्हाला इथे मार्क करायचा आहे. मग पुढचा सेकंड रो अनडिसिप्लिन, सिम्पॅथेटिक, अनफॉरगिव्हिंग आणि अनइन्थुझियास्टिक. ह्या चौघांपैकी तुम्हाला तुमचा वीकनेस कुठला वाटतोय त्याला तुम्हाला मार्क करायचं. कंटिन्युइंग इन दिस वे तुम्हाला 20 रो दिलेले आहे. प्रत्येक रो मध्ये एकच वर्ड तुम्हाला मार्क करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, नोट करायचा आहे. तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे. तुम्ही मोबाईलवर सुद्धा मार्क करू शकतात स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्ही पेपरवर लिहू शकता की पहिल्या रोचा आन्सर काय, दुसऱ्याचं काय, तिसऱ्याचं काय. आता सेम वे जसं तुम्ही स्ट्रेंथ साठी केलं तसंच वीकनेस मध्ये काय करायचं, पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही समजा जर 4-5 जे काही वर्ड सिलेक्ट केले असेल त्याची टोटल पहिल्या कॉलमच्या खाली लिहायची. दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही जेवढे वर्ड्स घेतले असतील त्याची टोटल खाली लिहायची. सेम फॉर थर्ड, सेम फॉर फोर्थ. सो मला सांगा तुमच्या ह्या 4 कॉलमची टोटल किती व्हायला पाहिजे. कॅन यू जस्ट टाइप की ह्या 4 कॉलम्सची टोटल किती व्हायला पाहिजे. 20. परफेक्ट. सो वीकनेस साठी 20 आणि स्ट्रेंथ साठी सुद्धा किती होईल 20. सो बेसिकली तुमच्या ह्या 4 कॉलमची टोटल 20 होणार आणि सेम स्ट्रेंथ मध्ये सुद्धा स्ट्रेंथची जी काही आहे तिथे सुद्धा तुमची टोटल जी असेल ती 20च होणार आहे.
क्लिअर आहे सगळ्यांना? तर याचा अर्थ तुम्हाला सिम्पली काय करायचंय, वीकनेस मध्ये तुम्हाला टोटल 20 वर्ड सिलेक्ट करायचे, प्रत्येक रो मध्ये एक असे 20, आणि वीकनेस मध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रेंथ मध्ये सुद्धा 20 वर्ड सिलेक्ट करायचे, प्रत्येक रो मधून एक. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीबडी. फायनल इन्स्ट्रक्शन नीट लक्षात घ्या, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनल इन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही वीकनेसचा पहिला कॉलम घ्यायचा, वीकनेसचा पहिला कॉलम, त्याची तुम्ही टोटल ऑलरेडी त्याच्या खाली लिहिलेली आहे, आणि स्ट्रेंथचा पहिला कॉलम, स्ट्रेंथचा पहिला कॉलम आणि वीकनेसचा पहिला कॉलम, ह्या दोघांची ऍडिशन करायची. स्ट्रेंथचा पहिला कॉलम, वीकनेसचा पहिला कॉलम याची ऍडिशन करायची, आणि ती तुम्ही जस्ट कॉलम 1 च्या टॉपवर लिहून ठेवायची. मग ती वीकनेस किंवा स्ट्रेंथ कुणाच्याही टॉपवर लिहा, फक्त कॉलम 1 च्या टॉपवर स्ट्रेंथ प्लस वीकनेस या दोघांच्या कॉलम्सची टोटल तुम्हाला एकत्र करून लिहायची. सेम फॉर सेकंड कॉलम ऑफ स्ट्रेंथ प्लस सेकंड कॉलम ऑफ वीकनेस, then third column of strength plus third column of weakness, and last fourth column of strength plus fourth column of weakness. So this is how you have to do the addition. First column of strength plus सो बेसिकली परफेक्ट. तुम्हाला टोटल, मला फायनली तुमच्याकडनं 4 टोटल पाहिजे. तुमच्याकडनं फायनली मला काय पाहिजे, 4 टोटल. पहिल्या कॉलमची टोटल इन्क्लुडिंग स्ट्रेंथ अँड वीकनेस, दुसऱ्या कॉलमची टोटल इन्क्लुडिंग स्ट्रेंथ अँड वीकनेस, तिसऱ्या कॉलमची टोटल इन्क्लुडिंग स्ट्रेंथ अँड वीकनेस, चौथ्या कॉलमची टोटल इन्क्लुडिंग स्ट्रेंथ अँड वीकनेस. ओके, आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीबडी. अशा तुम्हाला स्ट्रेंथच्या 4 टोटल आहे, वीकनेसच्या 4 टोटल आहे, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॉलम्सच्या टोटल ऍड करायच्या आहेत. ऍज सिम्पल ऍज दॅट. तुम्हाला बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहे की परत एकदा सांगा, मी लास्ट टाइम परत एकदा सांगतोय. तुम्हाला वीकनेसचा पहिला कॉलम आणि स्ट्रेंथचा पहिला कॉलम दोघांची ऍडिशन करायची आहे, आणि वरती कुठेतरी नोट करायचं की कॉलम 1 ची ही टोटल झाली. वीकनेसचा सेकंड कॉलम, स्ट्रेंथचा सेकंड कॉलम, त्याची टोटल करायची, त्याच्यावरती लिहायची. सेम फॉर थर्ड, सेम फॉर फोर्थ. दॅट्स इट. सो दिस इज हाऊ यू हॅव टू कम्प्लीट दिस टेस्ट. आणि जर एकदा तुमचे हे 4 काउंट तुम्हाला कळाले की देन या 4 काउंटच्या बेसिसवर मी तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीच्या कॅरेक्टरिस्टिक सांगणार आहे. तुमच्या पर्सनॅलिटीच्या हॅबिट्स, तुमच्या पर्सनॅलिटीच्या हॅबिट्स, करिअर ऍस्पेक्ट्स, आणि जे काही तुमच्या पर्सनॅलिटीच्या शेड्स असतील त्या ठिकाणी मी तुम्हाला याच्या थ्रू एक्सप्लेन करेन. ओके, सो बेसिकली the purpose of this assignment is to reveal your personality, is to understand what kind of person you are, what kind of personality shades you have, what are your strength and what are your weaknesses. ज्या वर्ड्सचा मीनिंग तुम्हाला डिफिकल्ट वाटत, सॉरी, ज्या वर्ड्सचा मीनिंग तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल त्या वर्ड्सचा मीनिंग तुम्ही डिक्शनरी मध्ये सर्च करून कंप्लीट करू शकतात. सो दिस इज द टेस्ट. सिम्पली आय थिंक सगळ्यांना कळालंय काय करायचंय ते. मी परत एकदा तुम्हाला वीकनेसची ही स्क्रीन आहे, एकदा परत तुम्हाला मी स्ट्रेंथची सुद्धा स्क्रीन दाखवतो. सो दिस इज अ पेज ऑफ स्ट्रेंथ. Okay, so those who have got this, you have, hello, so those ज्यांना ज्यांना हे क्लिअरली कळालं आहे, you can quickly complete this exercise. We are giving you 10 minutes to complete this. We are giving you 10 minutes.
because my voice is also breaking. Many students are complaining about the voice. So you can complete this exercise in 10 minutes. Meanwhile, we will again try to check the network connectivity so that we can have the next session. I hope it is clear to everybody. I am showing the page of weaknesses again. This is the page of weakness. Hello. So I hope you have got it. सगळ्यांना कळालंय काय करायचंय ते. बी, ज्यांना ज्यांना खरंच वाटतंय की तुम्हाला समजून घ्यायचंय तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल खरोखर जाणून घ्यायचं असेल, तर याच्यातला प्रत्येक शब्दचा अर्थ समजून आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रॉपरली अंडरस्टँड करूनच मार्क करा, तर तुम्हाला याचा 100% जेन्युइन रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल. So if you don't find any strength or any weakness which is related to you, तुम्ही तिथे ब्लँक सोडू शकतात, किंवा जो तुम्हाला असं वाटतंय की हा माझ्या सगळ्यात जवळचा वीकनेस किंवा स्ट्रेंथ आहे, त्यावेळेला बेसिकली तुम्ही परत तिथे मार्क करू शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही हा माझ्या रिलेटेडच नाहीये, तर तुम्ही तो ब्लँक सोडला तरी पण चालेल.
So just I have received the update that Sujata will be joining with us at 5 o'clock. So we have 15 minutes, after which we will start today's session. Meanwhile, we have to complete this personality test before she joins. जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकाच्या कॉलमची टोटल वेगवेगळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे व्हरायटी ऑफ आन्सर्स मिळत आहेत की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं व्हरायटी आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि हे मिळण्याचं रिझन बेसिकली काय आहे तर प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते. प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये ज्या शेड्स असतात त्या वेगवेगळ्या असतात आणि म्हणून वी हॅव रिसिव्ड different answer from all the student. So I think I will start with the results. Meanwhile, the speaker will be joining. So guys, carefully see the result because it is a personality test result. So सगळ्यांना प्रेझेंटेशनची स्क्रीन दिसते? Okay, fine. So I'll just explain you the results now. You can just listen carefully and see the results. I'm sure that results will definitely surprise you. So this is personality test ज्याचे रिझल्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे. बेसिकली जी टेस्ट तुम्ही आता देताय, जर तुम्ही खरंच ही खूप सिरियसली सगळे आन्सर मार्क केले असतील तर तुम्हाला खरोखर तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल एक गोष्ट कळेल अँड दॅट इज व्हॉट यू आर. की तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे फाइंड आउट करण्याचा हा वे आहे जो मी जस्ट आता तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलाय. सो डेफिनेटली आता तुम्ही जे आन्सर मार्क केलेले असतील त्या आन्सर नुसार डेफिनेटली तुम्हाला कळणार आहे की तुमची पर्सनॅलिटी कुठल्या टाईपची आहे. सो तुम्ही जे काही आतापर्यंत टोटल केलेलं आहे तर तुम्हाला एकच करायचं आहे. आता कॉलम 1 जो आहे, कॉलम 1 च्या वरती तुम्हाला लिहायचं आहे शँगाईन. कॉलम 1 चा मीनिंग आहे शँगाईन. कॉलम 2 चा मीनिंग आहे कॉलरिक. कॉलम 3 चा मीनिंग आहे मेलॅन्कोली आणि कॉलम 4 चा मीनिंग आहे फ्लेग्मॅटिक. सो 4 कॉलम आपल्याकडे आहेत. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की 4 कॉलम नुसार 4 टाईपच्या पर्सनॅलिटी आपल्याला बघायच्या आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही पर्सनॅलिटी चांगली किंवा वाईट असं नसतं. ऑल पर्सनॅलिटीज आर गुड. किंवा असंही नाहीये की ही 1 नंबरची पर्सनॅलिटी आहे, ही 2 नंबरची पर्सनॅलिटी आहे, असंही नसतं. ऑल पर्सनॅलिटीज आर हॅव्हिंग सम स्ट्रेंथ अँड सम वीकनेस. प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही निगेटिव्ह गोष्टी असतात. प्रत्येक पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या शेड्स असतात आणि म्हणून असं काही नाहीये की ही पर्सनॅलिटी 1 नंबर आहे, ही पर्सनॅलिटी 4 नंबर आहे, ह्या पर्सनॅलिटीचा 2 नंबर आहे, असं बिलकुल नसतं. ऑल पर्सनॅलिटीज आर गुड. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ सम स्ट्रेंथ अँड वीकनेस. काही लोकांना काही गोष्टी जास्त चांगल्या जमतात, काही लोकांना त्या जमत नाही. काही लोकांना बऱ्याच ज्या काही गोष्टी ज्या कोणाला जमत नाही ते फक्त तेच करू शकतात. सो बेसिकली याचा अर्थ काय की एव्हरी पर्सनॅलिटी इज गुड. एव्हरी पर्सनॅलिटी इज हॅव्हिंग इट्स ओन स्ट्रेंथ, ओन वीकनेस, ज्याचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि म्हणून याचा मिनिंग काय आहे ते आपण बघूया कंपॅरेटिव्हली. सो पहिल्या कॉलमच्या वरती तुम्ही लिहिले शँगाईन. दुसऱ्या कॉलमच्या वरती तुम्ही लिहिलं असेल कॉलरिक. तिसऱ्या कॉलमच्या वरती तुम्ही लिहिलं असेल मेलॅन्कोली आणि चौथ्या कॉलमच्या वरती तुम्ही लिहिलं असेल फ्लेग्मॅटिक. आता तुम्ही मला जे सांगितलं होतं की ज्यांची ज्यांची पहिल्या कॉलमची टोटल सगळ्यात जास्त आहे
सो ऑल दोज स्टुडंट ज्यांची पहिल्या कॉलमची टोटल सगळ्यात जास्त आहे, पहिल्या कॉलमची म्हणजे ऑफकोर्स स्ट्रेंथ आणि विकनेस मिळून सगळ्यात जास्त आहे पहिल्या कॉलमची, त्या सगळ्यांची पर्सनॅलिटी आहे शँगाईन पर्सनॅलिटी. त्या सगळ्यांची पर्सनॅलिटी कुठली असणार आहे? शँगाईन. सेकंड जी पर्सनॅलिटी आहे त्या सेकंड पर्सनॅलिटीचं नाव आहे कॉलरिक. सो ज्यांची ज्यांची सेकंड कॉलमची टोटल जास्त असेल, ज्यांची ज्यांची सेकंड कॉलमची टोटल जास्त असेल, त्या सगळ्यांची पर्सनॅलिटी आहे कॉलरिक टाइप ऑफ पर्सनॅलिटी. कॉलरिकचा मिनिंग होतो लीडर. कॉलरिकचा मिनिंग बेसिकली होतो पॉवरफुल लीडर. मी त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगणार आहे. मेलॅनकोली थर्ड पर्सनॅलिटी आहे मेलॅनकोली. मेलॅनकोली ज्यांचा तिसरा कॉलम हायेस्ट असेल त्यांची पर्सनॅलिटी आहे मेलॅनकोली. आणि ज्यांचा फोर्थ कॉलम हायेस्ट असेल, ज्यांचा फोर्थ कॉलम हायेस्ट असेल त्यांची पर्सनॅलिटी आहे फ्लेगमॅटिक पर्सनॅलिटी. आता actually our speaker had joined, but I'll quickly complete this explanation and then we shall start the session of Miss Sujata. So basically चौथी पर्सनॅलिटी जी आहे ती आहे फ्लेगमॅटिक पर्सनॅलिटी. ज्यांची चौथ्या कॉलमची हायेस्ट टोटल असेल त्यांची पर्सनॅलिटी असते फ्लेगमॅटिक टाइप ऑफ पर्सनॅलिटी. So shall we start the description of every personality? Okay, fine. So now we will start with one by one. सगळ्यात अगोदर आपण बघूया की कॉलरिक पर्सनॅलिटी काय असते. सगळ्यात अगोदर आपण कॉलरिक पर्सनॅलिटी बघूया. पण ज्यांचा पहिल्या कॉलमची टोटल आहे त्यांनी फक्त कॉलरिक असं टाइप करा. ज्यांची पहिल्या कॉलमची टोटल सगळ्यात जास्त आलेली त्यांनी फक्त कॉलरिक टाइप करा. मला हे बघायचंय की आपल्या सगळ्यांमध्ये कॉलरिक पीपल किती आहेत. ओके, ओमकार, क्विकली गाइज. निधी, तेजल, वैष्णवी, Shravani, Priyanka. Okay, so there are quite few people who are choleric. I am talking about second ज्यांची सेकंड कॉलमची टोटल सगळ्यात जास्त आहे. सेकंड कॉलमची टोटल कॉलरिकचा कॉलम कुठला होता परत एकदा बघा. कॉलरिकचा कॉलम आहे सेकंड. ओके, सेकंड कॉलरिक आहे. याचा अर्थ ज्यांचा सेकंड कॉलम सगळ्यात जास्त आहे त्यांची पर्सनॅलिटी कॉलरिक आहे. ऑल दोज हु आर हॅव्हिंग हायेस्ट टोटल इन द सेकंड दे आर कॉलरिक. पहिली हायेस्ट असेल तर शँगाईन आहे आणि पहिला आणि दुसरा सेम असेल तर यू कॅन कन्सिडर बोथ. मी येतोय त्या टॉपिक वर सुद्धा. सो वी विल सी द कॉलरिक फर्स्ट. सगळ्यात अगोदर आपल्याला कॉलरिक बघायचंय. कॉलरिक याचा अर्थ ज्यांचा सेकंड कॉलम हायेस्ट आहे त्यांचा. सो आय विल स्टार्ट विथ द कॉलरिक. बघा, जे पर्सन कॉलरिकच्या अंडर येतात त्यांच्या आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया. सो बेसिकली these are the dominant people. They are very strong, decisive, stubborn and little arrogant type of person. आता don't take it otherwise. Arrogant type of person चा meaning काय होतो? So they are very strong leaders. Okay, they are very strong leaders and that is why sometimes त्यांना थोडीशी बॉसगिरी करावी लागते to get their work done from the people. And that is why these people who fall under choleric category, they are very very good leaders because they know how to do the things, they know how to get the things done from people. आणि म्हणून कॉलरिक ह्या कॅटेगरी मध्ये जे लोक येतात ते बेसिकली खूप चांगले लीडर्स बनू शकतात. अँड ह्या पर्सनॅलिटी मध्ये जे लोक येतात त्यांना मोस्टली पॉवरफुल टाइप ऑफ पीपल असं म्हटलं जातं. बिकॉज त्यांच्याकडे बाकीच्यांवर थोडक्यात बाकीच्यांकडून काम करून घेण्याची त्यांची ॲबिलिटी असते आणि म्हणून दे कॅन बिकम अ व्हेरी व्हेरी गुड लीडर. जगात जेवढे पॉवरफुल लीडर्स आजपर्यंत झालेत हे सगळे पॉवरफुल लीडर्स हे ह्या कॉलरिक पर्सनॅलिटी मध्ये येतात. आणि म्हणून हे लोक खूप स्ट्रॉंग आणि डिसिजन मेकर असतात. म्हणजे काय की दे आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. की त्यांना एखादी गोष्ट करायची असेल तर ते पटकन डिसिजन घेऊन मोकळे होतात. दे विल नॉट थिंक अबाउट इन डिटेल. जास्त ते विचार न करता क्विकली डिसिजन घेऊन मोकळे होतात आणि म्हणून त्यांना डिसिजिव्ह
यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर ही सगळ्यात जास्त असते, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असते, आणि म्हणून कुठलाही निर्णय घेण्यासाठी यांना जास्त वेळ लागत नाही, ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. आता महत्वाची गोष्ट काय बघा, की मग जेव्हा याचा अर्थ काय, की हे लोक रिस्क जास्त घेतात म्हणजे पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. मग जर पुढे जाऊन तो निर्णय चुकीचा जरी झाला तरी सुद्धा ह्या लोकांना त्याला फेस करण्याची तयारी असते. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या डेली लाईफ मध्ये कधी कधी म्हणतो की जे होईल ते मी बघून घेईल, अशा टाईपची पर्सनॅलिटी या कॉलरिक पर्सनॅलिटी मध्ये कॉमनली त्या ठिकाणी आढळते, की जेणेकरून दे आर व्हेरी रेडी टू ऍक्सेप्ट एनी चॅलेंज. कुठलेही चॅलेंज असेल, कुठलीही ऑपॉर्च्युनिटी असेल तर ते नेहमी घ्यायला तयार असतात, आणि पुढे काय होईल ते आपण नंतर बघू, ते काम करायला प्रायोरिटी देतात. आणि म्हणून ही जी पर्सनॅलिटी आहे, ह्या पर्सनॅलिटीला म्हटलं जातं कॉलरिक पर्सनॅलिटी. स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग, स्टबॉर्न. स्टबॉर्न याचा अर्थ हट्टी. ह्या लोकांना आपण किती पण सांगितलं तरी सुद्धा हे त्यांच्या मनात जे आहे किंवा त्यांच्या मनाला जे वाटतं त्याच पद्धतीने बेसिकली ते काय करतात, वर्क परफॉर्म करतात, आणि दॅट इज वाय दे आर स्टबॉर्न. सो दिस इज अ पर्सनॅलिटी की जगातले जे काही पॉवरफुल लीडर्स होऊन गेलेले आहेत किंवा जे जगात आजही जे पॉवरफुल लीडर्स आहेत, तर त्यांच्यामध्ये नॉर्मली ही पर्सनॅलिटी आपल्याला सापडते. सो आय होप ज्यांचा सेकंड कॉलम हायेस्ट असेल, दे बिलीव्ह दॅट की त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत अँड दे कॅन डेफिनेटली बिकम अ गुड लीडर. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पर्सनॅलिटी घ्यायची आहे मेलॅनकोली. 4 पर्सनॅलिटी आपल्याला बघायच्या आहे टोटल. मेलॅनकोली ह्या पर्सनॅलिटीचा मिनिंग काय होतो ते आपण बघू. सो ज्यांची ज्यांची तिसऱ्या कॉलमची टोटल हायेस्ट आली असेल, थर्ड कॉलमची टोटल ज्यांची हायेस्ट आहे, दे कॅन टाईप मेलॅनकोली. ज्यांची तिसऱ्या कॉलमची टोटल सगळ्यात जास्त आहे, सो ज्यांनी मेलॅनकोली टाईप केलेलं आहे त्यांच्यापैकी ज्यांना व्हॉलंटरी वाटत असेल, कॅन यू शेअर युअर पर्सेंटेज ऑफ एनी लास्ट सेमिस्टर. ज्यांनी मेलॅनकोली असं पर्सनॅलिटी टाईप केली आहे, इफ यू कॅन शेअर. ओके, नेहल 82, खुशवंत 87, ऐश्वर्या 82, 83, 78, 72, 82, 81. ओके, सो आय थिंक यू हॅव गिवन द करेक्ट आन्सर. बिकॉज आता तुम्हाला मेलॅनकोलीचे जे मी डिस्क्रिप्शन सांगणार आहे ते नीट लक्षात घ्या. ओके, सो melancholy, this is a personality which typically involves thinking, assessing, making a list, evaluating the positives and negatives and general analysis of fact. ह्या मेलॅनकोली टाईपच्या जे पर्सनॅलिटी मध्ये जे लोक येतात, मोस्टली दे आर दी, यू कॅन कन्सिडर मोस्ट इंटेलिजंट टाईप ऑफ पीपल. व्हाय? बिकॉज त्यांच्या डोक्यात नेहमी काहीतरी विचार चालू असतात. दे आर ऑलवेज डुईंग सम काइंड ऑफ थिंकिंग. नेहमी असेसमेंट त्यांच्या डोक्यात चालू असतं. कुठलीही गोष्ट करताना ते नेहमी विचार करतात की हे असं करायला पाहिजे की असं करायला पाहिजे, कुठल्या वेने केलं तर ते बेटर होईल, कुठल्या अप्रोच आपण फॉलो केला तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळेल, कुठली मेथड आपण यूज केली तर आपल्याला फेल्युअर येणार नाही. या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून हे लोक नेहमी काम करत असतात. आणि म्हणून ह्या टाईपच्या पर्सनॅलिटीला बेसिकली सगळ्यात इंटेलिजंट टाईप ऑफ पर्सनॅलिटी म्हटलं जातं. या लोकांना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जे तुमचे फ्रेंड्स असतील त्यांनी सुद्धा, की दे ऑलवेज त्यांना काही सांगितलं की ते लगेच पटकन पेन पेपर त्या ठिकाणी घेतात आणि काहीतरी पेपरवर यायला सुरुवात करतात, काहीतरी त्या ठिकाणी नंबर्स लिहिणार, चार्ट काढणार, ड्रॉइंग काढणार. सो बेसिकली दीज पीपल आर ऑलवेज दे ऑलवेज लव्ह डुईंग मॅप्स, चार्ट्स, ग्राफ्स. अनालिसिस करायला त्यांना नेहमी आवडतं. कुठल्याही ठिकाणी जर ते गेलेत ना, तर त्यांना तिथे बघितलं का लगेच अनालिसिस करायची सवय होते, की अरे मग हे कसं चालतं, याच्या मागे काय लॉजिक असेल, मग हे असंच का होतं, असंच करायचं असेल तर मग असं केलं तर काय होईल. सो बेसिकली बघा, मेलॅनकोली आणि कॉलरिक मध्ये फरक काय? कॉलरिक पीपल आर रिस्क टेकर. चल बघू पुढे काय होईल ते करून टाकू. पण मेलॅनकोली टाइप ऑफ पीपल आर व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. ते विचार करतील, मी असं केलं तर काय होईल, फायदा होईल की नुकसान होईल, मग मी दुसरा अप्रोच घेतला तर तोटा होईल की फायदा होईल. आणि मग ते ठरवतील की नाही, मला ऑप्शन 1 नको, ऑप्शन 2 नको, मला ऑप्शन काय पाहिजे, 3 पाहिजे, बिकॉज याच्यामध्ये मला परफेक्शन मिळणार आहे.
So they will take step by step decision. Why? Because they are the usually most intelligent type of personality in all personality. So अ मेलॅन्कोली इज अ गुड प्लॅनर. हे लोक खूप चांगलं प्लॅनिंग करू शकतात. का बरं? तर त्यांचं फिक्स असतं काय, मेकिंग शुअर थिंग्स हॅपन. म्हणजे बघा, कॉलरिक पीपल हे हुशार असतात, पॉवरफुल असतात, पण त्यांच्याकडनं कधी कधी चुका होऊ शकतात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. पण मेलॅन्कोली मध्ये मात्र काय होतं की दे आर व्हेरी व्हेरी गुड प्लॅनर, आणि म्हणून दे मेक शुअर की मी जे ठरवलंय ते होणार म्हणजे होणार, हे बेसिकली ते ठरवतात. आणि म्हणून they make sure that things will happen, though sometimes they can paralyze themselves with over analysis. पण यांचा एक छोटासा विकनेस आहे. तो विकनेस म्हणजे काय माहिती का, की कधी कधी हे एवढं अनालिसिस करतात, एवढं अनालिसिस करतात, एवढं अनालिसिस करतात की काम करण्यापेक्षा अनालिसिस जास्त होऊन जातं. ओव्हर थिंकिंग ज्याला म्हटलं जातं. आणि कॉलरिकचं मात्र काय, की डोक्यात आलं करून टाकायचं. आणि म्हणून melancholy people are sometimes they are doing over analysis, which is a weakness of this personality. आणि म्हणून बेसिकली ह्या पर्सनॅलिटीच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा, तर दे डू द थिंग्स इन अ राईट वे. म्हणजे ते ती गोष्ट तेव्हाच करणार जेव्हा ती गोष्ट त्यांना योग्य वाटते, जेव्हा त्यांना असं वाटतं की ही गोष्ट करणं करेक्ट आहे, त्याच वेळेला बेसिकली ते काय करतील, ती गोष्ट परफॉर्म करतील, अदरवाईज ती गोष्ट ते करणार नाही. आणि म्हणून ह्या टाईपच्या पर्सनॅलिटीला म्हटलं जातं परफेक्ट टाइप ऑफ पर्सनॅलिटी. बघा, कॉलेरिक इज अ पॉवरफुल टाइप ऑफ पर्सनॅलिटी, मेलॅन्कोली इज अ perfect type of personality. So I hope those who are having the highest total in third column, this description matches with their personality. Next, पुढची पर्सनॅलिटी आपल्याला बघायची आहे. ज्यांनी, ओके, आय एम गेटिंग रिप्लाईज, येस येस, ओके, ज्यांनी पहिल्या कॉलमला सगळ्यात जास्त टोटल आलेली असेल, those who are having highest total in the first column, can you quickly type Shanghai in the chat box? We have to complete this in next 10 minutes, so be quick. Shanghai, how many of you are Shanghai having first highest total in the first column? Okay, Shanghai, okay. So let's see Shanghai type of people. So Shanghai is a very social type of personality. Shanghai मध्ये जे लोक येतात, I am expecting replies from Shanghai people now in the chat box. This is a social type of personality. These people enjoy fun, socializing, chatting, telling stories, and they are fond of promising the world. म्हणजे बघा, ह्या शँगाईन कॅटेगरीमध्ये युजली जे लोक येतात, तर यांना सोशल नेटवर्किंग करायला खूप आवडतं, यांना दुसऱ्या लोकांना गोष्टी सांगायला खूप आवडतं, गप्पा मारायला आवडतं, आणि यांचा एक विकनेस आहे, हे जगाला प्रॉमिस खूप करतात, आपण असं करू, आपण तसं करू, आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय. बट दे आर स्टोरी टेलर. स्टोरी टेलर याचा अर्थ काय, बेसिकली दे लाईक टू टेल द स्टोरीज टू द पीपल. ओके. आणि म्हणून the Shanghai gets on well with people and they can get others excited but cannot be relied upon to get things done. So काय होतं बघा, मोस्टली या शँगाईन कॅटेगरीमध्ये जे लोक असतात, तर हे जगाला खूप प्रॉमिसेस करतात, आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आणि ज्या वेळेला डिलिव्हर करायची वेळ येते त्यावेळेला मात्र कधी कधी काय होतं की यांच्याकडनं कमिटमेंट ज्या दिलेल्या असतात त्या कमी फॉलो केल्या जातात. सो बेसिकली यू कॅन कन्सिडर की they are over promising but under delivering. ओके. बट स्टील ह्या टाईपच्या पर्सनॅलिटीला पॉप्युलर टाईप ऑफ पर्सनॅलिटी म्हटलं जातं. पॉप्युलर टाईप का म्हटलं जातं, यांना जर तुम्ही एखादं काम दिलं ना, तर ते नाही कधीच म्हणणार नाही, दे विल से की ओके करून टाकू चला, आणि ते काम हसत खेळत कंप्लीट करण्याची एक कॅपॅसिटी यांच्यामध्ये असते. आणि म्हणून कुठल्याही ग्रुपमध्ये शँगाईन कॅटेगरीमध्ये जे लोक असतात, ते लोक बेसिकली काय करतात, तर त्यांच्या ग्रुपचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते असतात, त्यांच्या ग्रुपचं ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात, आणि बेसिकली दे लाईक टू इंटरॅक्ट विथ अदर्स अँड दे प्ले द रोल ऑफ एंटरटेनर इन देअर ग्रुप.
म्हणजे ते त्यांच्या ग्रुपमध्ये बेसिकली त्या ग्रुपला एकत्र ठेवण्याचं काम करतात, टीम बिल्डिंगचं काम करतात. आणि म्हणून शांघाय पीपल कॅन बी व्हेरी व्हेरी गुड when you when you have to get the job done with lot of people in a fun way. थोडक्यात बघा, एक सिंपल सांगतोय की शांघायमध्ये असे लोक येतात की जे बेसिकली काय करतात, ज्यांच्याशी मैत्री करणं खूप इझी असतं, ज्यांना कोणाशीही इंटरॅक्शन करायला वेळ लागत नाही आणि ते क्विकली प्रत्येकासोबत थोडक्यात मॅच होतात आणि पटकन त्यांच्यासोबत ते ओळख करून त्या पद्धतीने पुढे काम चालू करतात. आणि म्हणून शांघायमध्ये मोस्टली जगातले जे काही पॉप्युलर लोक आहेत यांना, ह्या लोकांना सेलिब्रिटी लोक असं म्हटलं जातं. व्हाय? बिकॉज हे जे लोक आहेत हे पॉप्युलर असतात आणि बेसिकली दे लाईक टू बी इन अ लाईमलाईट. त्यांना नेहमी असं फेमस व्हायला किंवा लोकांमध्ये आपली चर्चा व्हायला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटतं. अँड दॅट्स वाय दे आर द पॉप्युलर टाइप ऑफ पर्सनॅलिटी. कॉलरिक आणि शांघायमध्ये फरक काय बघा. कॉलरिक इज अ पॉवरफुल आणि शांघाय इज अ पॉप्युलर. आणि शेवटची पर्सनॅलिटी आहे लास्ट वन इज फ्लेगमॅटिक. सो फ्लेगमॅटिक पर्सनॅलिटी एकदम सिंपल आहे बघा. फ्लेगमॅटिक पर्सनॅलिटी मध्ये बेसिकली दिस इज अ फ्लॅट टाइप ऑफ पर्सनॅलिटी. दे आर इझी गोईंग, लेड बॅक अँड अनएक्साइटेबल अँड रिलॅक्स. एक सिंपल वर्ड्स मध्ये सांगायचं तर फ्लेगमॅटिक या कॅटेगरीमध्ये जे लोक येतात ना, दे आर अ व्हेरी व्हेरी गुड टीम मेंबर. या कॅटेगरीमध्ये जे लोक येतात ते खूप चांगले टीम मेंबर बनू शकतात. बिकॉज ते जास्त डोक्याला ताण घेत नाही, जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही असे त्यांची एक मेंटॅलिटी असते. आणि त्यामुळे ते काय करतात की जेवढं वर्क दिलंय तेवढं वर्क कम्प्लीट करायचं. आपल्याला जे काम दिलंय ते काम कम्प्लीट करायचं आणि आपलं जे काही काम दिलेलं असेल ते काम पटकन कम्प्लीट करायचं. देन डोंट ट्राय टू अपसेट पीपल. शक्यतो हे लोक कधी कोणाला त्रास देत नाही, कधी कोणाला ते जास्त अपसेट करत नाही. बट हा, हे लोक जर आपल्या सोबत इंटरॅक्ट करत नसेल तर आपल्याला त्यांचा प्रेझेन्स जो काही आहे तो खूप स्ट्रॉंगली जाणवतो. दे डू नॉट ट्राय टू मेक डिसिजन अँड जनरली जसं ग्रुप सांगेल तसं ते म्हणतात. आणि म्हणून या टाईपच्या पर्सनॅलिटीला म्हटलं जातं पीसफुल टाइप ऑफ पर्सनॅलिटी. ही जी पर्सनॅलिटी आहे ही पीसफुल टाइप ऑफ पर्सनॅलिटी आहे. इन शॉर्ट मराठीमध्ये आपण नेहमी म्हणतो की जिओ और जीने दो अशा टाईपची ही पर्सनॅलिटी आहे की आपल्याला जेवढं काम दिलंय तेवढं करायचं, कोणाच्या वाटेला जायचं नाही, आपलं काम आणि आपण एवढ्या गोष्टीवर फोकस करायचा आणि त्या पद्धतीने बेसिकली दे ट्राय टू डू द थिंग्स. आणि म्हणून बेसिकली दिस पीपल आर व्हेरी व्हेरी हार्ड वर्किंग पीपल. खूप चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी काम करू शकतात. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही टीम बनवतात तर त्या टीम मध्ये तुमच्याकडे कॉलरिक लोक असणं गरजेचं आहे, फ्लेगमॅटिक लोक असणं गरजेचं आहे, मेलॅन्कोली लोक असणं गरजेचं आहे, ऍज वेल ऍज शांघाय लोक असणं गरजेचं आहे. सो मोस्टली आता मी क्विकली जे समराईज करतोय ते नीट लक्षात घ्या. कॉलरिक पर्सन काय सांगतो, आय विल डू द वर्क इन माय वे. कॉलरिक पर्सन असं सांगतो की हे काम मी माझ्या पद्धतीने करेल. मेलॅन्कोली काय सांगतो की व्हॉट इज द राईट वे टू कम्प्लीट द टास्क, आय विल सिलेक्ट दॅट वे. शांघायचं म्हणणं काय असतं, सगळ्यात जास्त मजा कुठल्या वेळेने, कुठल्या मार्गाने सगळ्यात जास्त मजा येईल आपण तो मार्ग घेऊ, म्हणजे काय, फन वे. आणि फ्लॅगमॅटिकचं म्हणणं काय असतं, तुम्ही म्हणाल तसं म्हणजे काय, एनी वे वी कॅन सिलेक्ट अँड गो टू द कम्प्लिशन ऑफ द वर्क. सो दिस इज द समरी ऑफ ऑल 4 पर्सनॅलिटीज. या पद्धतीने बेसिकली आपण चारही पर्सनॅलिटीला समराईज करू शकतो. आता ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये आम्ही टीम बनवतो किंवा इंडस्ट्रीमध्ये टीम बनवली जाते त्यावेळेला मला एक सांगा, जर पूर्ण टीम मध्ये सगळेच लीडर झाले, सगळेच कॉलरिक असतील तर काय होईल बरं? जर एकाच टीम मध्ये सगळे कॉलरिक झाले तर प्रत्येक जण फक्त बॉसगिरी करेल, आर्ग्युमेंट होतील आणि कामं काहीच होणार नाही. जर सगळेच्या सगळे मेलॅन्कोली झाले, सगळेच्या सगळे लोक मेलॅन्कोली टाईपचे असतील तर काय होणार? फक्त प्लॅनिंगच होईल, त्यांना कोणी डायरेक्शन न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये डिसिजन होणार. सो याचा अर्थ, कॅन यू टेल मी की जर मला एक चांगली टीम बनवायची असेल तर काय करावं लागेल? वी विल हॅव टू टेक कॉम्बिनेशन. परफेक्ट. वी विल हॅव टू टेक द कॉम्बिनेशन. की आपल्याला एक लीडर बनवावं लागेल,
एक 2 ते 3 लोक मेलॅन्कोली टाईपचे घ्यावे लागतील, शँगाईन घ्यावे लागतील आणि फ्लेगमॅटिक घ्यावे लागेल. तर बेसिकली जेव्हा तुम्ही टीम बनवता, तर टीम बनवताना ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या टाईपच्या पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. तर तो प्रोजेक्ट तर त्या पद्धतीने ते काम कम्प्लीट होऊ शकतं. आता एक लक्षात घ्या, इथे कॉलरिक लोक हे मोस्टली यू कॅन फाइंड आउट कॉलरिक पीपल ऍज अ पॉवरफुल लीडर, बिझनेसमॅन किंवा सीईओज, डायरेक्टर्स आर मोस्टली द कॉलरिक पीपल. Shanghai people are very good in marketing because they can sell anything. They are very fond of talking. आणि म्हणून शांघाय टाईपचे लोक मार्केटिंग फील्ड मध्ये खूप पुढे जाऊ शकतात. कॉलेरिक टाईपचे पीपल खूप चांगले लीडर्स होऊ शकतात. मेलॅन्कोली टाईपचे पीपल R&D रिसर्च मध्ये जाऊ शकतात, किंवा मेलॅन्कोली टाईपचे लोक हे खूप चांगले डेव्हलपर्स होऊ शकतात. चांगल्या पद्धतीचा रिसर्च किंवा ते डेव्हलपमेंट मध्ये चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. फ्लेगमॅटिक पीपल कॅन ऑल्सो बिकम गुड टेस्टर्स, गुड डेव्हलपर्स, की जिथे कन्सिस्टन्सीची गरज असते तिथे त्यांचं करिअर ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. सो दिस इज अ समरी. तुम्हाला याच्यावर खूप जास्त डिस्क्रिप्शन नेटवर अवेलेबल आहे. तुम्ही ज्या टाईपच्या पर्सनॅलिटीमध्ये असाल त्या टाईपच्या पर्सनॅलिटीचं डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा. तुम्हाला एक्झाम्पल सह पर्सनॅलिटी मिळतील की मेलॅन्कोलीमध्ये जगातले कोणते लोक आहेत, शँघायमध्ये कोणते लोक येतात, and that will help you to decide your career plan in future. So I think this is all about the test. So we will start the session from Sujata because she has already joined. We will try to cover up all the her entire journey. I hope you are all excited to listen to her journey because she has started her journey after completing her diploma only. So I hope you are all excited to hear her. So without uh, you know giving more time, we will start with the session. Are you excited? If you are really excited, then I think it's a really good time to start the session. Perfect. I hope you have not lose your energy, and we are still having the full energy to join the session and listen to her. Okay, fine. So I'll just check. And so I'm asking Sujata to unmute herself, and I think without introducing her, I will ask her to directly start the session because she is the better person to introduce herself, and she will be starting her journey. So I request Sujata, first of all, welcome to Sumago Infotech, and I hope Sujata, am I audible to you? Yes, sir. Yes. Okay. So Sujata, I really welcome you to the Sumago Infotech. We are having almost 200 people with us for this session, and they are all excited to listen your success story. आणि probably it will be better की आपण मराठी, हिंदी किंवा मराठीमध्येच आपण आपलं आजचं लेक्चर पूर्ण ठेवूया. आणि सुरुवातीला तुम्ही तुमची स्टोरी त्या ठिकाणी पूर्ण शेअर करा, आणि त्यानंतर आपण काही स्टुडंट्सचे सिलेक्टेड क्वेश्चन्स आपण घेऊ. Students, once the lecture start, if you want to ask any question, you can put the questions in a question and answer window. We will try to cover the best question. So we will take the best questions from her, from all the participants, and then probably we shall try to answer maximum questions as we can. Okay, so yes, Sujata, over to you. You can start the session, and once again I welcome on behalf of Sumago Infotech. The control is towards you. You can start the session. ओके. हॅलो. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस. ओके. तर तुम्ही सगळे सेकंड इयरला आहात असं मॅमने सांगितलं होतं, आणि खूपच चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा माझा जर्नी सेकंड इयरला असताना स्टार्ट केलेला डिप्लोमामध्ये. मी संधी फाउंडेशन नाशिक इथे होते डिप्लोमाला, आणि बिझनेस स्टार्ट म्हणजे एज्युकेशन करताना स्टार्ट का केला, किंवा तेव्हापासूनच का, कसं, हे सगळे प्रश्न तुम्हालाही असतील आणि सगळ्यांनाच असतात. आवाज येतोय सगळ्यांना? येस. Yes, you हां. are audible. You can continue. ओके सर. ओके.
हां, तर म्हणजे लहानपणापासूनच मला स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा होती. म्हणजे नेहमी मला असा प्रश्न पडायचा, की आपण म्हणजे 8 तास, 12 तास इतरांच्या कंपनीमध्ये किंवा इतरांच्या बिझनेससाठी वर्कआउट करतो. आपण जर फक्त 1-2 वर्ष किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष जर आपण स्वतःची आयडिया किंवा स्वतःचा बिझनेस, स्वतः बॉस होण्यासाठी जर ट्राय केलं, तर आपण आपली स्वतःची ओन कंपनी स्टार्ट करू शकतो किंवा स्वतःचा बिझनेस चालवू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये ज्या स्किल्स आहेत, आपण त्याचा वापर इतरांना प्रॉफिट देण्यासाठी का करावा? आपण त्यांना जर प्रॉफिट करून देऊ शकतो, तर याचाच अर्थ की आपण स्वतःही खूप काही चांगले करू शकतो. त्याच्यामुळे मग मी एज्युकेशन स्टार्ट असतानाच आमच्या कॉलेजमध्ये जस्ट अवेअरनेस कॅम्प झाला होता उद्योगवर्धिनी थ्रू, की एक उद्योजक होण्यासाठी काय करायला हवे किंवा कशाप्रकारे आपण वाटचाल केली पाहिजे. तो 3 दिवसाचा अवेअरनेस कॅम्प होता. तो आम्ही अटेंड केला होता. तर तिथून बऱ्याच गोष्टी समजल्या मला, की नाही म्हणजे आपल्यामध्येही स्किल्स आहेत किंवा आपणही आपली जी आवड आहे, त्या आवडीला जर आपण आपल्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलं तर. म्हणजे की तुम्हाला असं जरुरी नसतं बिझनेस म्हणजे किंवा एखादा उद्योग म्हणजे याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला त्याच्यासाठी खूप सारं भांडवल लागतंय किंवा खूप मग म्हणजे एकदम प्रोफेशनल किंवा एकदम हाय-फाय तुमचं शॉप असायला हवं किंवा व्हॉटएव्हर तुमचं जोही काही प्लांट असेल. तुम्ही तुमच्या छोट्यातल्या छोट्या आयडियाला बिझनेसमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे मार्केटची जी गरज आहे, लोकांची जी गरज आहे, ती परिपूर्ण करणे म्हणजे थोडक्यात काय झालं बिझनेस झाला. म्हणजे समोरच्याला जे हवंय ते जर आपण अवेलेबल करून दिलं, त्याच्यामध्ये सर्व्हिस दिली किंवा मॅन्युफॅक्चरिंग दिली, काही का असेना, तर तो काय झाला, तो म्हणजे बिझनेस. मग ती कुठलीही छोट्यातली छोटी आयडिया असो किंवा कितीही मोठी असो. जरुरी नसतं की आपल्याला बिझनेस करायचा आहे. मग आपल्याकडे म्हणजे सगळे घाबरून जातात, की "अरे बापरे! बिझनेस करायचा, उद्योग करायचा, व्यवसाय करायचा म्हणजे आपल्याकडे तर पैसेच नाहीयेत. मग आपण स्टार्ट कसं करणार? मग खूप मोठी जागा लागेल आणि खूपच ते भारी इंटेरियर वगैरे." तर असं काही नसतं. मी सगळ्यात आधी माझं थोडं फॅमिलीबद्दल सांगेल, की आमच्या घरामध्ये आई-वडील, आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. तर लहानपणापासूनच म्हणजे एकदम गरीब कुटुंबामध्ये वाढ झालेली. म्हणजे शिक्षणही केलं तेही कसंबसं अशा परिस्थितीमध्ये. पण मी एक विचार केला, की नाही म्हणजे आपल्याला जर काहीतरी करायचं आहे, तर आपण जॉब कधीच नाहीत करणार. आपण जर आपलं एज्युकेशन चालू आहे म्हणजे डिप्लोमाचे 3 वर्ष आणि डिग्रीचे 3 वर्ष. जर ह्याच टायमिंगमध्ये ॲट अ टाईम जर आपण साइड बाय साइड आपली स्टडी करून, आपलं एज्युकेशन करून जर काहीतरी केलं, म्हणजे ह्याने काय होतं, की सेम टायमिंगमध्ये आपली मार्केटमध्ये आपलं नावही होतं, ओळख होते, कॉन्टॅक्ट्स बिल्ड होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलाही बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, की तुम्ही कशा लोकांसोबत राहताय. तुम्ही कशा लोकांमध्ये वावरतायत. कारण की तुमचं सराउंडिंग कसं आहे. तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, की आपल्याला जर काहीतरी कंप्लीट करायचं आहे किंवा आपले ड्रीम्स जसे असतात तशा लोकांसोबत जर आपण राहिलो, तर आपणही कधीच त्या रस्त्यावरून म्हणजे भरकटत नाहीत. किंवा आपण म्हणजे आपल्याला एकदम असं किंवा तुमच्यामध्ये स्किल्स आहेत. खूप स्किल्स आहेत. तुम्हाला एकदम चांगला बिझनेस करायचा आहे किंवा खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे. पण तुम्ही एकदम असं म्हणजे ज्या व्यक्तीला काहीच नाही करायचंय, ज्या व्यक्तीला सीरियसनेसच नाहीये लाईफचा, अशा व्यक्तीसोबत जर राहताय, तर तुम्ही पण कसं त्या पासून दूर होतात. राइट? त्याच्यामुळे म्हणजे राहताना किंवा तुमचे जे ड्रीम्स आहेत, जे गोल्स आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आधीपासूनच प्रिपेअर करायला हवं. तर मग मी डिप्लोमाला असतानाच पूर्ण बिझनेसचं ट्रेनिंग केलेलं 45 डेजचं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समजल्या. जसं आज मी तुम्हाला सेशन देते, तसंच आम्हालाही सेशन द्यायचे. तेही त्यांचे प्रॉब्लेम्स सांगायचे किंवा त्यांनी कसं स्टार्ट केलं, त्यांना काय अडचणी आल्या, त्यांचा बिझनेस त्यांनी कसा निवडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस सिलेक्शन असतं, की तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यानंतर मार्केट स्टडी वगैरे आणि मग मी असं केलं, की डिग्रीच्या म्हणजे एवढे 6 वर्ष थांबण्यापेक्षा आपण जर कॉलेज करता-करता जर स्टार्ट केलं, तर मग काय हरकत आहे ना. मग मी हळू-हळू म्हणजे जसंही माझा तो ट्रेनिंग कोर्स झाला, मी डॉक्युमेंट्स आधी सर्च केले, की डॉक्युमेंट्स काय-काय लागतात एखादा व्यवसाय करण्यासाठी. त्याच्यानंतर मग कशी सुरुवात करायला हवी. आपल्याकडे तर भांडवल नाहीये म्हणजे परिस्थिती एवढी आहे ना होती, की म्हणजे शिक्षणही कसंबसं केलं, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर मग मी विचार केला, की यार आता आपण कसं करणार? आधी मलाही तेच विचार आले माझ्या डोक्यामध्ये तेच प्रश्न आले, जसे तुम्हाला येत असतील, की मग आता स्टार्ट कसं करायचं? ट्रेनिंग तर झालं आपलं.
म्हणजे ते एकदम नवीन-नवीन असतं ना, की हां, आता ट्रेनिंग झालं. आता एकदम म्हणजे ते आकडे फिरत असतात ना डोक्यामध्ये 4,00,000, 5,00,000, 1,00,00,000 टर्नओव्हर एंड ऑल. ठीक आहे. तर ते सेम. बट मग कसं करायचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आपल्याकडे तर भांडवल नाहीये. आपण तर आपलं एज्युकेशनही कंप्लीट करू शकत नाही व्यवस्थितपणे. तर मग मी असं केलं, की काय करू शकतो, काय करू शकतो? म्हणजे 4-5 दिवस तर मी विचार केला, की आपण जो बिझनेस निवडू, तो असा निवडला पाहिजे ना, की तो लाईफटाईम चालला पाहिजे किंवा म्हणजे त्याच्यामध्ये कधीच लॉस नको व्हायला. तर सध्या मी तेव्हा असा विचार केला डिप्लोमा सेकंड इयरला असताना डिप्लोमा सेकंड इयरला असताना मी असा विचार केला, की म्हणजे सध्या फूड इंडस्ट्रीमध्ये खूप बिझनेस आहे आणि मला लहानपणापासूनच कुकिंगमध्ये आवड होती. त्याच्यामुळे मग फूडमध्ये पण मग आता फूडमध्ये काय करायचं? हॉटेल्स तर खूप आहेत, रेस्टॉरंटही खूप आहेत, तिथेही खूप कॉम्पिटिशन आहे. मग आपण वेगळं काय द्यायचं? म्हणजे बिझनेस करायचा म्हणजे असं नाही की फक्त बिझनेस करायचा. मग तुम्ही शॉप टाकले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खूपच 4-5 लाखाचं म्हणजे सगळं करून ठेवलेलं आहे इंटेरियर वगैरे किंवा तुमचं काय प्रोडक्शन व्हॉटएव्हर प्लांट हे ते असेल. पण मग ते कसं करायचं किंवा कशाप्रकारे हे करायचं? तर मी तेव्हा असा विचार केला, की आपण जर आपली आवड आहे ना, ती म्हणजे कुकिंग. त्यालाच जर आपल्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे कुठलाही बिझनेस करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे तो आपला इंटरेस्ट. की आपल्याला त्या गोष्टीमध्ये किती इंटरेस्ट आहे. आपण किती मनापासून ती गोष्ट करतो. म्हणजे काही अडचणी जरी आल्या किंवा प्रॉफिट झाला, लॉसही झाला तरी आपल्याला तिथे आपण खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे, की नाही आता लॉस झालाय ना, मग याच्यावर सोल्युशन काय? हे सगळ्यात महत्त्वाचं असतं किंवा लगेच खचून नाही जायचं. नाही आता असं असं आहे ना, तर मग काय केलं पाहिजे? असे प्रॉब्लेम आहे, तर मग त्याचं सोल्युशन काय? तर मग तेव्हा मला असं समजलं, की मी केकमध्ये वर्कआउट केलं स्टार्टिंगला. केकमध्ये वर्कआउट केलं तर मी असा विचार केला, की आपण कॉलेज स्टुडंट आहोत. कॉलेज स्टुडंट आहोत तर आपले फ्रेंड्सही म्हणजे कॉन्टॅक्टही भरपूर आहेत आणि सध्या क्रेझ कसला आहे, तर केकचा. म्हणजे काहीही असो, अगदी कुठली म्हणजे बर्थडे तर असोच असो किंवा कोणाला काही प्राइझ मिळतंय किंवा ऑफिसमध्ये काय आहे किंवा कंपनीमध्ये कुठल्या काय आहे, काही का असेना सगळेजण केक हा घेतातच. म्हणजे तो केक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण खाण्यापेक्षा तोंडाला लावण्याला जास्त ते आनंद त्यांना वाटतो. तर मग पण मग केक केक हां, ठीक आहे. केक तर ठीक आहे. पण मग केकमध्ये पण काय आता केकचे बरेच शॉप आहेत. मग केकचे बरेच शॉप आहेत. तर मग आपण वेगळं काय देणार आहोत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी असं केलं ना, की जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही डिझाइन सांगा. तुम्ही कुठलीही डिझाइन सांगा लाइक तर सपोज कोणी सिव्हिलला आहे. एखाद्याचा फ्रेंड सिव्हिलला आहे आणि त्याचा बर्थडे आहे. तर मग सिव्हिलमध्ये काय असतं, की लाइक ते ड्राफ्टर वगैरे असतं किंवा खूप सारे स्केल्स वगैरे किंवा त्यांचे काही असतील कन्स्ट्रक्शन लाईनचे काही हे असतील. तर मग ते जर त्यांना बनवून गिफ्ट दिलं किंवा कोणाला क्रिकेटची खूप आवड असते. एखादा खूप क्रिकेट क्रेझी असतो. तर मग त्याला आपण क्रिकेटचे जर काही बॅट आहे किंवा बॉल आहे, त्यांना एखादा हे प्लेयर आवडतो, एखादा क्रिकेट प्लेयर आवडतो. तर मग आपण ते जर त्यांना केक थ्रू बनवून दिलं विथ काय की म्हणजे असं नाही की आपण डिझाइन देतोय, तर मग आपण टेस्ट सुद्धा म्हणजे टेस्ट पण तेवढीच मेंटेन करणं इम्पोर्टंट असतं. की जरुरी नसतं की आपण एकदम चांगली डिझाइन देतोय, तर आपण टेस्टला हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी असं स्टार्ट केलं ना, की फर्स्ट मी काय केलं, माझे जे क्लासमेट्स होते डिप्लोमा सेकंड इयरचे, मी त्यांचा WhatsApp ग्रुप केला. ठीक आहे. मी त्यांचा WhatsApp ग्रुप केला आणि त्यांना त्यांच्या फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्सला ॲड करायला सांगितलं ॲडमिन बनवून. आणि मग हळू मी पब्लिसिटी वगैरे केली, की नाव काय असायला हवं आपल्या केकचं आणि जसे-जसे हळू-हळू मी एक-एक ऑर्डर घ्यायची, तर मी त्या कस्टमरचा फीडबॅक घ्यायची. त्यांना आवडले किंवा नाही आवडले, त्यांना काय वाटले, काय नाही वाटले. मग तो फोटो असेल केकचा किंवा तो फीडबॅक असेल, मग ते आपण काय करायचं स्टेटसला टाकायचं किंवा ग्रुपवर पोस्ट करायचं. जो आपण म्हणजे केकचा जो ग्रुप बनवला होता. म्हणजे अगदी सांगायचं झालं थोडक्यात तर अगदी साध्या पद्धतीने म्हणजे म्हणतो ना आपण, की जस्ट आता WhatsApp आपण रोज यूज करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की कोणीतरी ह्याच WhatsApp पासून इथपर्यंत पोहोचलेलं असेल? तर म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टी जर आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या आहेत त्याच गोष्टी स्टार्टिंगला एक प्लॅटफॉर्म क्रिएट होईपर्यंत, तर काय प्रॉब्लेम आहे ना? तर मग ते त्यांच्या फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्सला ॲड करायचे आणि मग असे हळू-हळू म्हणजे कुठलेही मार्केटिंगपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो ना आपण, की कुठे एकदम
असं टीव्हीवर ऍड वगैरे देण्यापेक्षा किंवा खूप हे काही करण्यापेक्षा माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप इम्पॉर्टंट असते. तर माझ्या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त तिथूनच मला रिस्पॉन्स मिळाला, की माउथ टू माउथ पब्लिसिटी. मग जोही कोणी ऑर्डर घ्यायचा, तो त्यांच्या फ्रेंड्सला इन्फॉर्म करायचा किंवा त्यांना सांगायचं, की नाही हां, आम्ही यांच्याकडून केक घ्यायचो किंवा असा-असा केक आहे आणि आजपर्यंत जेवढेही ऑर्डर्स माझे झाले, त्या एकाही ऑर्डर्समधून मला बॅड रिस्पॉन्स आलेला नाहीये. म्हणजे जीही ऑर्डर असेल त्याचा फीडबॅक हा योग्यच असतो आणि मग एकदा का तिथे आपलं प्रॉडक्ट गेलं, केक गेलं किंवा व्हॉटएव्हर तुमचा जो प्रॉडक्ट आहे किंवा केक केक झालं काहीही का असेना, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, की तिथूनच आपल्याला त्यांच्या म्हणजे 5 ते 6 किंवा 10 ऑर्डर्स ह्या मिळाल्याच पाहिजे. म्हणजे अगदी मला थोडक्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की कुठल्याही गोष्टी किंवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ना, असं खूप काही एकदम भांडवल किंवा खूपच तुम्हाला असा मोठा प्लॅटफॉर्म एकदम असं इंटेरियर वगैरे खूप असं भारी करण्याची काही गरज नसते. जी गोष्ट तुम्हाला आवडते ना, त्याच गोष्टीला तुम्ही जर बिझनेसमध्ये डेव्हलप केलं ना, तर कोणीच म्हणजे कोणीच तुम्हाला पुढे पुढे जाण्यापासून अडवू शकत नाही. म्हणजे कसं असतं ना, की प्रत्येकाचा इंटरेस्ट इंटरेस्ट जो असतो ना, तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या ज्या आपल्या पर्सनल स्किल्स असतात ना, त्या कोणी कॉपी नाही करू शकत. त्याच्यामुळे त्या गोष्टीला जर आपण व्यवसायामध्ये उतरवलं तर म्हणजे अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीच हरवू नाही शकत. तर तसं सुरुवातीला मग मी तसं ऑर्डर्स वगैरे घेत गेली. मग हळू ऑर्डर्स वाढल्या. त्याच्यानंतर मला रिस्पॉन्स वाढायला लागला. मग मी ते करता होममेड चॉकलेट बनवायला लागली. त्याच्यानंतर स्टॉल्स वगैरे असतात, एक्झिबिशन्स असतात. IEEE वगैरे तुम्हाला माहितीच असेल आता तुम्ही सुद्धा डिप्लोमाला आहात तर. IEEE मध्ये सुद्धा मी स्टॉल लावलेला होता. तिथे देखील मला 2 अवॉर्ड मिळालेले. एक म्हणजे यंग एंटरप्रेन्योर आणि बेस्ट स्टॉल म्हणून. तर तिथेही बराच सेल झाला. तिथे मग आपल्या स्टॉलवर येणाऱ्या लोकांना आपण कस्टमर कसं बनवायचं? तर आपले व्हिजिटिंग कार्ड्स त्यांना द्यायचे. ते आल्यानंतर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन करायचं. थोडं बिझनेस संदर्भात आपल्या त्यांना व्यवस्थित आयडिया द्यायची. त्यांचा नंबर आपण घ्यायचा. आपला कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याशी शेअर करायचा. त्याच्यानंतर तुमचं स्टॉल वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांचे नंबर आपल्याला मिळून जातात. ठीक आहे. त्यांना मेसेज करून तुम्ही इन्फॉर्म करू शकतात, की हां, अशी-अशी आमच्याकडे ऑफर आहे किंवा आम्ही हा डिस्काउंट तुम्हाला देऊ शकतो. तर अशा प्रकारे म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ज्या ऑलरेडी आहेत, त्याच गोष्टीतून मी पुढे आलेली आहे. त्याच्यानंतर मग होममेड चॉकलेट, होममेड केक असं म्हणजे खूप त्याच्यामध्ये व्यवस्थित मला रिस्पॉन्स मिळायला लागला. मग कस्टमर केक घ्यायला यायचे, तर त्यांना पार्टी करायची असते, राइट? तर मग पार्टी मग मी असा विचार केला, की पार्टी वगैरे त्यांना जर करायची असते, मग आपणच जर इव्हेंट मॅनेजमेंट केलं तर. मग तसं हळू मी माझं बिझनेस एस्टॅब्लिश करत गेले. अगदी म्हणजे केकपासून तर म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत. केकपासून तर इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत अगदी म्हणजे खूपच छान माझा एक्सपिरियन्स या आधीचाही होता आणि या पुढचाही असेल. तर म्हणजे कसं मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे, की कुठलीही गोष्ट करताना खूप विचार करण्याची किंवा खूप घाबरण्याची काही गरज नसते. जसं आता म्हणजे तुम्ही घ्या ना माझ्यावरूनच, की कधी विचारही केला नसेल, की फक्त WhatsAppवरून स्टार्ट झालेला हा बिझनेस म्हणजे एकदम इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंतही पोहोचू शकेल किंवा तोच बिझनेस इतरही जसं लोकं टेक्निकलमध्ये खूप वर्क करतात किंवा त्यांचे खूप छान-छान हे असतात प्लांट्स असतात किंवा खूप एकदम भारी त्यांचे सेटअप्स असतात. पण मी घरूनच ह्या सगळ्या गोष्टी करत होते. तरीही मी जर इंटरनॅशनल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अवॉर्डपर्यंत जर पोहोचू शकली, तर तुम्ही का नाहीत करू शकत? बरोबर ना? त्याच्यानंतर 16 डिसेंबर 2019च्या सकाळ युवा रंगला माझा आर्टिकल देखील आलेला आहे. ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आणि आता बिझनेस करायचा ठीक आहे. मग आता इथपर्यंत तर आली. मग इथपर्यंत येणं हे सोपं होतं का? मग याच्यासाठी खूप अडचणी आल्या. त्याच्यानंतर खूप लोकांची भेट घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा त्या वाटेवर चालतो, तर त्या वाटेवर भेटणारी जी लोकं असतात, तर ती सगळी चांगलीच नसतात. त्याच्यामध्ये काही चांगले लोकं तुम्हाला सल्ला देतील, काही लोकं तुम्हाला वाईटही सल्ला देतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर योग्य दिशेने जरी जात असाल, तरी सुद्धा तुम्हाला काही लोकं असे मिळतील, की ते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मनाशी म्हणजे काही लोकं तुम्हाला असे म्हणतील, "हां, काय आता मग बिझनेस सगळेच बिझनेस करतात, मग तू सक्सेसफुल होशील का? याच्यामध्ये तर खूपच लॉस आहे किंवा मग एवढे बाहेर शॉप आहेत, मग याचं तर खूपच भारी इंटेरियर आहे, त्याचं तर खूपच छान सेटअप आहे, एवढ्या वर्षापासून ते आहेत." तर मग मग आपण किंवा तू कसा उतरणार? असं तुम्हाला तुमचे फ्रेंड्स असो
किंवा इतर जे लोक भेटतील ते तुम्हाला निगेटिव्ह करत जातील. बट तुम्ही जे ठरवलेलं आहे, तुम्ही जर ठामपणे त्याच्यावर राहिलात ना, तर तुम्हाला कुठलाही बिझनेस करण्यासाठी कधीच कुठली अडचण येणार नाही. जसं काही लोक मला असेही भेटले, की मी राइट वेला जरी जात असेल ना, तरी पण ते आपले डायरेक्शन रॉंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काही लोक असे असतात ना, की त्यांना कोणीतरी पुढे जातंय किंवा काहीतरी यार नाही, काहीतरी स्किल्स आहेत बरं का, हा तिथपर्यंत पोहोचू शकतो, तर मग आपण कसं याला मागे ओढू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवायचं, किती अडचणी आल्या आणि काहीही जरी झालं, तरी आपल्याला स्वतःवर आणि आपल्या स्किल्सवर जर ठामपणे विश्वास असेल, तर तुम्हाला कोणीच म्हणजे मागे येण्यासाठी हे नाही करू शकत. तुम्ही जर एवढे म्हणजे तुमच्यामध्ये जर स्किल्स असतील ना, तर किती मोठा कॉम्पिटिटर असो, त्याचा किती काही गोष्टी असो, तरी सुद्धा तुमच्यामध्ये वेगळं काय आहे, हे लोकं बघतात. म्हणजे आता जसं की केक तर सगळेच बनवतात. पण मग मी वेगळं काय देते? तर सर्व्हिसही खूप इम्पोर्टंट असते. तुमच्याकडे जर ऑर्डर्स येतायत किंवा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करतायत, मग तुम्ही तुमच्या क्लायंटशी कसं कॉन्टॅक्ट करताय? तुमच्या क्लायंटशी तुम्ही कसं कम्युनिकेट करतायत? तुम्ही त्यांना कसं डील करतायत? म्हणजे अगदी व्यवस्थितपणे आपण म्हणतो ना, की धंदा करताना नेहमी म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असायला हवी. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. काही फीडबॅक रॉंगही असतील किंवा काही लोकं तुम्हाला वाईटही बोलतील, काही गोष्टी तुमच्या त्यांना आवडणारही नाहीत. सगळ्यांची आवड-निवड वेगळी असते. पण प्रत्येक गोष्ट मनावर घेऊन नाही चालायची. तरी पण त्यांना एकदम व्यवस्थितपणे बोलायचं, व्यवस्थितपणे समजवायचं, की "नाही सर म्हणजे थोडंफार झालं असेल, पण नेक्स्ट टाईम आम्ही हे करू." त्यांना ऑफर्स द्यायच्या. म्हणजे अगदी म्हणजे एकदम साध्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं बॉसगिरी नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही. अशा गोष्टी जर एकदम छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. ओके. काही क्वेशन्स आहेत का कोणाचे? सर? येस, वी विल टेक फ्यू क्वेश्चन्स जे आपल्याकडे आहेत. So, काही क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल सुजाता, आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. ज्या पद्धतीने तू एक स्वतःचा छोटासा बिझनेस चालू केला आणि तुझं जे व्हिजन आहे ते खरोखर खूप छान आहे, की डेफिनेटली आपण सी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की केक बनवण्यामध्ये काय इनोव्हेशन आहे. बट एक लक्षात घ्या की सुजाताने जे केलेलं आहे की नॉर्मली तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये जाऊन लेट्स से केक विकत घेऊ शकतात. बट ऍज पर युअर कस्टमायझेशन जे काही त्या प्रोव्हाइड करतात, तो त्यांचा बिझनेसचा युएसपी आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की त्यांना भरपूर सारे अवॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आहेत बिकॉज ऑफ हर इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट. जसं त्यांनी सांगितलं की एखादा सिव्हिलचा स्टुडंट असेल तर त्याला त्यांनी त्याच्या सिव्हिलच्या फील्ड रिलेटेड केक बनवून दिला, किंवा एखाद्या व्यक्तीची एखादी फेवरेट गोष्ट असेल तर बेसिकली त्याला त्याच्या रिलेटेड कस्टमाइज गिफ्ट म्हणून लोक केक त्या ठिकाणी ऑर्डर करतात आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या ऑर्डर्स आजपर्यंत कंप्लीट केलेल्या आहे. सो सुजाता, पहिला क्वेश्चन तुम्हाला आहे जो मला पण खरोखर खूप आवडलाय क्वेश्चन. ओके, ओके. खुशवंत खुशवंत यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे. मॅम, हॅव यू एव्हर फेल्ट ऑफ गिव्हिंग अप, अँड इफ येस देन व्हॉट यू डिड टू ओव्हरकम दॅट? तुम्हाला कधी हे सगळं सोडून द्यावंसं वाटलं का? आणि जर असं तुमच्या मनात आलं होतं तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं की ज्याने तुम्ही तो सोडून न देता परत त्याच्यावर काम चालू ठेवलं? नक्कीच. म्हणजे हा प्रश्न एकदा नाही, खूपच वेळा माझ्या मनामध्ये आलेला आणि प्रश्न अगदी योग्य विचारलेला आहे, जो की सगळ्यांच्याच मनामध्ये असेल. तर मलाही म्हणजे खूप अडचणी आल्या किंवा माझी परिस्थिती तेवढी नव्हती, की मी माझं शिक्षणही पूर्ण करू शकेल आणि अशा परिस्थितीतून मी इथपर्यंत आले म्हणजे खूप ट्रेमेंडस मला त्रास झालेला किंवा खूपच जास्त हे करून सगळ्या गोष्टी केल्या मी. तर नेहमी असं वाटायचं, की नको आपण जॉब करूयात किंवा बस झालं आता. किती अजून म्हणजे हे सगळे प्रश्न माझ्याही मनात यायचे. पण परत असा विचार यायचा, की नाही, आपण इथपर्यंत आलोयत ना, आपण एवढी मेहनत केली ना, मग तिचा काय फायदा? त्या गोष्टीचा काय फायदा? आपण अजून जर थोडं पुढे चालत गेलो म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना, की 10 चाव्या जर आपल्या हातात असतील आणि आपण 9व्या चावीपर्यंत ट्राय करतो. पण 10वी चावी ही बरोबर असते. पण आपण तेव्हाच काय करतो? लीव्ह करून देतो. तर मग ती 10वी चावीपर्यंत जर आपण गेलो, तर मग काय हरकत आहे ना? म्हणजे
कुठल्याही कंपनीसाठी किंवा म्हणजे बरेच लोक असे पण मिळाले, की म्हणजे असे म्हणतात, की आता डिप्लोमा करते किंवा तू इंजिनिअरिंगला आहेस, तर मग तुझ्याच फील्डमध्ये काहीतरी कर ना किंवा मग तू चांगल्या कंपनीमध्ये जॉबही करू शकते. इनफॅक्ट माझा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतरच मला Mahindra अँड Mahindraमधून कॉल आला होता जॉबसाठी. पण मी तो रिजेक्ट केला, की नाही मला कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही एखाद्या चांगल्या एस्टॅब्लिश कंपनीमध्ये जॉब नाही करायचा. मला माझं किती का छोटं असेना, पण मला स्वतःचं हे करायचंय. म्हणजे जिथे मी स्वतः ओन बॉस असेल आणि मी ऑर्डर देईल इतरांना. इतर का ऑर्डर देतील मला? म्हणजे आपल्यामध्ये जर स्किल्स आहेत, तर त्या आपण स्वतःच्या ह्याच्यासाठी इम्प्लिमेंट करूयात ना. त्याच्यामुळे तो प्रश्न तर नेहमीच यायचा मनामध्ये. पण ठीक आहे. तेवढं मी खंबीर होती किंवा तेवढं आधी पण परिस्थिती बिकट असल्यामुळे खूप काही गोष्टी सहन केल्या होत्या. तर असा विचार केला, की आपल्याला जर आपली परिस्थिती सुधारायची आहे ना, तर जॉब करून भागणारच नाही. म्हणजे काहीतरी समथिंग अमाउंट पेमेंटवर आपली परिस्थिती सुधारणार नाही. आपल्याला जर आपली परिस्थिती सुधारायची असेल, तर आपल्याला बिझनेसच करावा लागणार आहे. असं. ओके, वंडरफुल सुजाता. यू हॅव गिव्हन अ परफेक्ट आन्सर. एक लक्षात घ्या, देर आर ऑलवेज N+1 नंबर ऑफ अटेम्प्ट फॉर सक्सेस. कुठलीही गोष्ट करण्यासाठी जर ती गोष्ट तुम्हाला सक्सेसफुली कंप्लीट करायची असेल तर देर आर N+1 नंबर ऑफ अटेम्प्ट फॉर सक्सेस असं म्हटलं जातं. N नंबर ऑफ अटेम्प्ट जे तुम्ही ट्राय केले, N नंबर ऑफ अटेम्प्ट ज्याच्यात तुम्ही फेल झालात, आणि जो लास्ट अटेम्प्ट जो तुम्हाला सक्सेस देणार होता तो अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचा करायचा राहून जातो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देर आर ऑलवेज N+1 नंबर ऑफ अटेम्प्ट सक्सेस, देर आर ऑलवेज N+1 नंबर ऑफ अटेम्प्ट आर रिक्वायर्ड फॉर सक्सेस. N नंबर ऑफ अटेम्प्ट जे आपण ट्राय करतो आणि जो शेवटचा असतो तो आपण बऱ्याच वेळेला करत नाही, आणि त्याच्यामुळे कदाचित बरेच लोक गिव्ह अप करतात. सो सुजाताने ते गिव्ह अप केलं नाही, अँड दॅट्स वाय शी हॅज बीन एबल टू सक्सेसफुली रन हर बिझनेस. पुढचा क्वेश्चन तुम्हाला आहे सुजाता, की तुम्ही कॉलेजचा अभ्यास आणि बिझनेस, म्हणजे स्टडी आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी पॅरलली कशा पद्धतीने सांभाळून तुम्ही तुमचं डिप्लोमा कंप्लीट केलं? ओके. तर कॉलेज तर रेग्युलर होतं सर आमचं. तर सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत म्हणजे 7 ते 4, 4:30 पर्यंत हा पूर्ण वेळ कॉलेजमध्ये जायचा. त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो जो म्हणजे 6 किंवा 8 वाजेपर्यंतचा, 7 वाजेपर्यंतचा, तर मी पूर्ण मार्केट सर्व्हे करायची, मार्केटचा स्टडी करायची, फ्रेंड्सला भेटायची, इतर शॉप्सला याला व्हिजिट करायची किंवा सेमिनार्स म्हणजे मी स्वतः एवढे सेमिनार्स अटेंड केलेले म्हणजे प्रचंड, की तिथून पण आपले कॉन्टॅक्ट वाढतात किंवा खूप म्हणजे आपल्याला काही अडचणी येतात किंवा येऊ शकतात. ह्या तिथूनही म्हणजे तिथून खूप सारं नॉलेज मला मिळालं आणि स्टडीचं असं, की रात्री 10 किंवा 11 नंतर 1-2 वाजेपर्यंत मी स्टडी करायचे. आणि त्याच्यानंतर मग परत सेम रुटीन. सकाळी कॉलेज आणि एक 7-8 वाजेपर्यंत थोडं बिझनेसच्या गोष्टींना वेळ द्यायचा, की डॉक्युमेंट्स किंवा ऑर्डर इतर सगळ्यांचे सेमिनार अटेंड करायचे, जे आपल्यापेक्षा खूप आपल्यासारखंच परिस्थितीमधून खूप पुढे गेलेले आहेत. त्यांनी कसं सगळ्या गोष्टींना फेस केलं. तर असा एक्सपिरियन्स घेत हळू मी सगळ्या गोष्टी करत गेले. ओके. सो बेसिकली सी, जेव्हा तुम्ही मल्टिपल गोष्टी करायला लागतात, अल्टिमेटली तुम्हाला त्याचा वे मिळतो की कशा प्रकारे आपण मॅनेज करायला पाहिजे. सी, येस, येस. आपण जसं काही पूर्वीच्या लेक्चर मध्ये बघितलं की आपल्याला मॅनेजमेंट करणं तेवढं अवघड नसतं, पण आपण जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की हे खूप डिफिकल्ट आहे. वन्स यू डिफिकल्ट. स्टार्ट डुईंग दॅट थिंग्स, डेफिनेटली यू विल बी एबल टू मॅनेज ऑल द पॅरलल ऍक्टिव्हिटीज ज्या ज्या तुम्ही स्टार्ट करतात. आणि म्हणून कदाचित इथे सुद्धा त्यांना ते स्टडी आणि बिझनेस दोन्ही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करता आलं, बिकॉज आपल्याकडे टाइम खूप असतो, बट अनफॉर्च्युनेटली आपण त्या वेळेचा प्रॉपर उपयोग करत नाही, आणि तो उपयोग न केल्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट खूप अवघड आहे आणि मला ही जमेल का किंवा ही मला करता येईल का. ओके, आय थिंक व्हॉट काइंड ऑफ चॅलेंजेस प्रॉब्लेम्स फेस्ड यू हॅव फेस्ड, हा क्वेश्चन ऑलरेडी आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. याच्यात एक अजून एक क्वेश्चन आहे की मॅम, तुम्ही इन्स्पिरेशन कोणाकडून घेतली? म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो केलं किंवा एखादा व्यक्ती की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला हे सगळं करावंसं वाटलं? हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आधीपासूनच फॉलोवर्स होते. ते सगळ्यात पहिले म्हणजे जे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर मी नेहमी त्यांच्याबद्दल वाचायची किंवा मला नेहमीच त्यांच्याबद्दल इन्स्पिरेशन होतं किंवा आहे, की त्यांनी म्हणजे एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, की जिथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे जेवढ्या फॅसिलिटीज आपल्याला आहेत, की लाइक Android डिव्हाइसेस आहेत आपल्याकडे, नेट आहे, लाईट आहे, सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपर. तर त्या व्यक्तीने म्हणजे जर जगाचं संविधान लिहिलं,
अशा परिस्थितीमध्ये की त्यांच्या घरामध्ये दिवा लावण्यासाठी सुद्धा तेल नसायचं किंवा त्यांनी त्यांच्या पूर्ण परिवाराचा त्याग केला. आज मी जरी असेल ना सर, तरी माझ्या माझ्या बिझनेससाठी माझ्या परिवाराचा त्याग नाही करणार. पण त्यांनी केलं. राईट, राईट. ठीक आहे, त्यांनी बिझनेस नाही केला, त्यांनी देशासाठी केला. पण म्हणजे आपल्याला घ्यायचं काय आहे, की शेवटपर्यंत हार नाही मानायची आणि ओके. शेवटपर्यंत संघर्ष हा करत राहायचा. राईट. तर वंडरफुल, वंडरफुल. त्यांच्याकडून मी म्हणजे खूपच मला म्हणजे आजही मी त्यांचे खूप बुक्स रीड करते किंवा करत आहे आणि खूप फॉलो करते त्यांना, की त्या व्यक्तीने एकदम म्हणजे अशा परिस्थितीमध्ये, की असं म्हणायलाही हरकत नाही, की पूर्ण जग त्यांच्या विरोधात होतं आणि त्यांना म्हणजे हात वगैरे किंवा लावायचे नाही. म्हणजे जसं आता राईट. आपल्याकडे खूप फ्रीडम आहे. त्यांच्या वेळेस तर खूपच शूद्र मानायचे त्यांना. अशा परिस्थितीतही जर तो व्यक्ती इथपर्यंत पोहोचू शकतो, कोणीच भारताची घटना किंवा भारताचं संविधान लिहिलं नाही. ते जर त्या व्यक्तीने लिहिलं, तर आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना सर. राईट, राईट. आपण का परफेक्ट. नाही करू शकत? आणि त्याच्यानंतर सेकंड म्हणजे माझे आई-वडील, की माझी आई-पप्पा आई तर सध्या घरीच असते, पण पप्पा ड्रायव्हर आहेत. आणि लहानपणापासूनच आमची फॅमिली खूप मोठी आहे. पण त्यांनी कधीच कुठल्याही गोष्टीला हार न मानता किंवा घरामध्ये सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या. एवढी गरीब परिस्थिती असताना सगळ्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं. सगळ्यांना चांगले संस्कार दिले. तर मग आपण का हार मानावी? ते जर अजूनही कष्ट करत आहे, तर आपण तर एकदम म्हणजे आपल्याला तर काहीच हरकत नाहीये ना. राईट, राईट. त्या गोष्टी ॲब्सोल्युटली आपल्याकडे राईट. अवेलेबल आहेत. तेच. हां, सर. येस. नो डाउट दॅट की तुमची खरंच ज्या ज्या व्यक्तीपासून तुम्ही इन्स्पिरेशन घेतायत, त्यांना आज पूर्ण जग त्या ठिकाणी मानतं. पुढचा जो क्वेश्चन आहे, तो आहे की व्हॉट इज द ग्रेटेस्ट फेल्युअर ऑफ युअर्स? किंवा व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम युअर फेल्युअर? फेल्युअर मधून मी असं शिकली, की म्हणजे फेल्युअर तर मला असं वाटतं, की यावेत. म्हणजे जे याच्या आधी आले, ते तर आलेच. पण म्हणजे मला नाही वाटत कोणी याच्या आधी असं बोलले असेल, की यावेत. कारण की फेल्युअर्स मधून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यानंतर फेल्युअर्स आपल्याला कोणाकडून आले किंवा कोणामुळे आले हेही खूप महत्त्वाचं असतं. काही राईट. व्यक्तीच आपल्या सराउंडिंगमध्ये असतात, की जे आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी माझ्या वरून सांगेल किंवा आपण पुढे जातोय ते त्यांना बघवत नाही. मग काहीतरी हे करायचं, की आपण कसं काय यांना प्रॉब्लेममध्ये टाकू शकतो. पण मग तशा गोष्टीतून काय होतं, की आपल्याला समजतं, की आपली व्यक्ती कोण आहे किंवा कोणाला कशाप्रकारे आपलं म्हणजे आपलं चांगलं किंवा वाईट असं बघवतं किंवा नाही बघवत. आणि सगळ्यात म्हणजे फेल्युअर्स येणं हे खूप इम्पोर्टंट असतं. कारण की फेल्युअर जर आलं, तरच आपल्याला विन होण्याचा जो आनंद असतो किंवा विन होण्याचे जे इम्पोर्टन्स असतात ना, ते समजतात. ओके, त्याच्यामुळे ओके. जेवढं म्हणजे एक म्हणजे विजयी होणं जेवढं महत्वाचं असतं ना, तेवढंच हार आपल्या म्हणजे याच्यामध्ये येणं तेवढंच महत्वाचं असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे, मॅम, व्हॉट यू डीड टू स्टे मोटिवेटेड? स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी किंवा स्वतःला कायम येस. रेडी ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? असं करण्यासाठी ना सर मी माझ्या आधीचे दिवस किंवा माझे लहानपणापासूनची जी परिस्थिती आहे किंवा होती ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच माझ्या लक्षातून किंवा कधीच म्हणजे आपण म्हणतो ना, की आपण जमिनीवर आहोत ते कधीच विसरलं नाही पाहिजे. आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे. किंवा आपण ज्या गोष्टीपासून इथपर्यंत आलोय किंवा जी आपली परिस्थिती होती आधीची, ती आपण कधीच विसरली नाही पाहिजे. म्हणजे कोणी किती का मोठं झालं ना, तरी तो कुठल्या परिस्थितीतून किंवा कुठल्या जागेतून तिथपर्यंत गेलाय, कोणामुळे गेलाय, ही गोष्ट आपण जर कधीच नाही विसरलो ना सर, तर आपण लाईफटाईम आपल्या उद्योगासाठी किंवा आपल्या बिझनेससाठी प्रयत्न करू शकतो. राईट, राईट. परफेक्ट. सो जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या फॅमिलीने सुद्धा तुम्हाला या बिझनेसमध्ये नेहमीच सपोर्ट केला, राईट? येस सर, येस. So that family support is always necessary. I think we have covered almost all the questions. ओके. So if anybody has any question, you can quickly type us. ओके. सो आज एक शेवटी ह्या सेशनच्या कन्क्लूड करताना तुम्ही आज आपल्याकडे जवळपास जे काही स्टुडंट्स आपल्याला ऐकतायत, त्या येस सर. स्टुडंट्सला तुम्ही काय सल्ला द्याल की यांनी कशा पद्धतीने यांचं स्टडी किंवा यांचं करिअर किंवा बिझनेस कशा पद्धतीने पुढे कंटिन्यू करायला पाहिजे किंवा बिझनेस आयडियाज शोधण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, की प्रत्येकाच्या बिझनेस आयडिया सेम नसतात. त्यांनी आधी स्वतःचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. मग त्या इंटरेस्टला ते बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करू शकतात की नाही, हो की नाही, हाही प्रश्न त्यांनी स्वतःला केला पाहिजे किंवा त्याच्यावर त्यांनी वर्कआउट केलं पाहिजे.
त्याच्यानंतर त्यांना जर आयडिया मिळाली किंवा त्यांचा इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये आहे तिथपर्यंत ते जर पोहोचले, तर मग त्यांना ती गोष्ट बिझनेसमध्ये करण्यासाठी काय करावं लागणार आहे किंवा ही गोष्ट ऑलरेडी रनअप आहे का, मार्केटमध्ये आहे का, कोण करत आहे, त्या गोष्टीबद्दल मार्केट सर्व्हे करायचा, त्याच्यामध्ये काय ॲडव्हांटेजेस आहेत, काय डिसएडव्हांटेजेस आहेत. ॲडव्हांटेजेस पेक्षा त्या गोष्टीमध्ये त्यांनी जी आयडिया निवडली आहे, त्यांनी जो ऑप्शन निवडला आहे, त्याच्यामध्ये डिसएडव्हांटेजेस काय आहेत ना, हे फाइंड आउट करायचं आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचं. हे जर त्यांनी केलं ना सर, तर म्हणजे त्यांना कोणीच पुढे जाण्यापासून हे नाही करू शकत. म्हणजे हे ओके. बेस्ट राहील. आणि राहिला प्रश्न स्टडीचा, तर सर आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात. आणि सगळे म्हणजे आपण जर आपलं प्रॉपर टायमिंग केलं ना, म्हणजे 2 तास जरी त्यांनी स्टडीला दिले आणि 2 तास जरी त्यांनी सुरुवातीला त्यांचं कॉलेज करून बिझनेसला दिले ना, तरी त्यांची डिग्री होईपर्यंत ते खूप पुढे जाऊ शकतील. म्हणजे खूप मार्केटमध्ये ते हे करू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं डॉक्युमेंटेशन. भलेही तुम्ही तुमची डिग्री झाल्यानंतर 4 वर्षांनी बिझनेस स्टार्ट करा किंवा डिप्लोमामध्ये स्टार्ट करा. पण तुमचं एकदा फायनलाईज झालं, की हां, हे गोल तुमचं आहे, की तुम्ही तेव्हाच त्याचे डॉक्युमेंट्स बनवा. बिकॉज त्या डॉक्युमेंट्सची डेट खूप इम्पोर्टंट असते. कोणी तुम्हाला विचारतं, की किती वर्ष झाले, कधीपासून करतोय, काय? तर ह्या गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात. म्हणजे लाइक एक्सपिरियन्स. आणि Right. त्यातून तुमचा एक्सपिरियन्स शो होतो, की तुम्ही कधीपासून ही गोष्ट करताय. Okay. येस सर, एनी मोर क्वेशन? Okay, so I think we have covered all the questions. So Sujata, first of all, I really appreciate your efforts. ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःच एक त्या ठिकाणी आयडेंटिटी तयार केलेली आहे, तर त्याबद्दल खरोखर तुमचं खूप खूप अप्रिशिएशन त्या ठिकाणी आम्ही करतो. आणि आय होप की आजच्या या सेशन मध्ये स्टुडंट्सला खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे, की ज्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल किंवा त्यांच्या लोकल सिटीमध्ये ते याचा फायदा करू शकतील. आपल्या आजच्या या सेशनला ऑलमोस्ट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून स्टुडंट्स या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. बेसिकली हे सगळे स्टुडंट्स जे आहेत हे डिप्लोमा पॉलिटेक्निकचे स्टुडंट आहेत आणि दे विल बी गोइंग इन टू द थर्ड इयर. सो बिफोर गोइंग इन टू द थर्ड इयर ते या ठिकाणी आपल्याकडनं इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी चालतात, कशा गोष्टी चालतात, बिझनेस करण्यासाठी बेसिकली काय करायला पाहिजे, तर हे ते आपल्याकडे या ठिकाणी याचं ट्रेनिंग ते बेसिकली आपल्याकडे घेत आहेत. आणि याच्या माध्यमातून आपण त्यांना वेगवेगळ्या बिझनेसमॅन सोबत कनेक्ट करतो. बट आमची एक इच्छा होती की त्यांच्या वयाच्या आणि त्यांच्या सारख्याच कोणीतरी कशा पद्धतीने बिझनेस स्टार्ट केला आणि तो आज सक्सेसफुली बिझनेस रन करतोय हे मुलांना समजावं, म्हणून आपण बेसिकली हा सेशन त्या ठिकाणी स्पेशली मुलांसाठी ऑर्गनाइज केला होता. आणि आय थिंक डेफिनेटली याचा त्यांना खूप छान फायदा होईल याबाबत मी अश्युअर्ड आहे. सो थँक्यू व्हेरी मच सुजाता, यू गेव अस युअर टाइम अँड तुम्ही या सेशनला जॉईन केलं त्याबद्दल रिअली रिअली थँक्स टू यू. थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची एक्सपिरियन्स शेअर करायला. आणि कधी कोणाचा काही क्वेश्चन असेल तर म्हणजे तुमच्यापर्यंत तर स्टुडंट आहेतच कनेक्टेड, तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. नो नो प्रॉब्लेम. Thank you very much. ओके सर, Students, I think I hope की you have understood everything आणि तुम्हाला नक्कीच या सेशनचा तुमच्या करिअर मध्ये तुमच्या बिझनेस साठी फायदा होईल असं आपण या ठिकाणी अझ्युम करूया. आणि डेफिनेटली तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही ते मेलवर पाठवू शकतात. वी विल ट्राय टू गेट द आन्सर्स फॉर दॅट क्वेश्चन. मॅडम, एक क्वेश्चन माझ्याकडे आला होता की तुम्ही तुमच्या बिझनेसच्या फ्रँचायझी मॉडेल बद्दल काही विचार केला आहे का? जर डेफिनेटली सर, डेफिनेटली केलेलाच आहे विचार मी त्याच्यावर. आणि आपण फ्रँचायझी मॉड्यूलवर वर्कआउट करतच आहोत, तर काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही. Okay, so students, if you are really interested in some franchisee model, you can drop us an email and we will let you know if there is any franchisee opportunity for you in future. So Sujata, thank you very much for joining for today's session. It was really nice to have you on our session, on our webinar. And I hope students, you have really got the benefit of this webinar. We are trying to connect more people in future which are related to different sectors. So thank you very much for joining today. We will have our regular sessions on Monday. We don't have any session on tomorrow. Tomorrow is Sunday. We are having holiday on Sunday. So we will have our regular session at regular time. For electrical and electronic student, we have session at morning at 10 o'clock. Their same topic will be continued, which is solar. And on for computer IT students, we are having session in the evening at 4 o'clock. So 4 to 6 your session on web design will be continued.
and for electrical students, your same schedule in the morning will be continued. So thank you very much. So it's goodbye time. Thanks to all of you for joining the session. Thank you very much. Thanks, Sujata ma'am. Thank you. Thanks, sir. Thanks.